नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल 2-3 व्हिडिओ असे बघितले, वेगवेगळ्या चॅनेलचे आहेत आणि त्याच्यामध्ये चर्चा अशी होती की महाविकास आघाडीची दीर्घकाळानंतर बैठक बोलावण्यात आली होती आणि त्या बैठकीकडे 23 आमदारांनी पाठ फिरवली होती. 23 आमदार कोण होते? त्यांची नावं बाजूला ठेवा. ते उभाठा शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे जे काय महाविकास आघाडी म्हणून आहेत 3 पक्ष, त्यांच्या 23 आमदारांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवली. आता हे फिरवली 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 पाठ फिरवली हे इतका वेळ ऐकत होतं की अचानक मला एक जुनी आठवण आली की यापूर्वी फिरवली हा शब्द मराठी पत्रकारितेमध्ये पवार साहेबांनी भाकर फिरवली, आठवतं ना? अमुक तमुक झालं, पवार साहेबांनी भाकर फिरवली. यावेळेला पवार साहेबांनी पाठ फिरवली. ज्या शरद पवारांनी 6-7 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सगळ्यात मोठं पक्षांतर घडवून आणलं होतं, राजकारणामध्ये फाटाफूट घडवून आणली होती, त्याचं कौतुक सांगत पवारांनी भाकरी फिरवली असं म्हणणारे जे लोक होते ते आता म्हणतात पवारांनी पाठ फिरवली. कारण जी महाविकास आघाडी पवारांच्या प्रेरणेने, पुढाकाराने उदयाला आली आणि त्यासाठी महायुती मोडण्यात आली, त्याच पवारांनी त्याच महाविकास आघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरवली. म्हणजे काय झालं? तर उद्धव ठाकरेंनी ती बैठक बोलवली किंवा महाविकास आघाडी म्हणून बैठक बोलवली होती आणि त्याकडे फक्त उद्धव ठाकरेंचे 4-5 आमदार नाही, तर काँग्रेसचे आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार पाठ फिरवून बसले होते. योगायोगाने 23 जुने 46 होतात आणि महाविकास आघाडीचे 46 आमदार आहेत विधानसभेत निवडून आलेले. मग तिकडे पाठ का फिरवली? ही बैठक कधीपासून झाली याची चिंता त्यांना कोणाला नाहीये, इतकी मीडियाला आहे. का आले नाहीत? आत्ता त्यांना अचानक लक्षात आलं की अरेच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर 2024 मध्ये झाल्या. आता 1.5 वर्ष त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक झालेली नव्हती. म्हणजे काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार गट यांचे नेते काहीही ठरवायला एकत्र पण बसले नाहीत. आपण महाविकास आघाडी विसर्जित करून टाकू हे तरी ठरवायला एकत्र बसा, पण काहीतरी करा. या 1.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख पक्षांनी एकत्र बसून बैठक करून काही निर्णय केलेला नसेल तर मान्य आहे, पण हे 1.5 वर्ष कुठलीही बैठक घेत नाहीत. हे मीडियाला कधी कळलं? 1.5 वर्षानंतर. म्हणजे त्या महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांना आणि नेत्यांना आपण महाविकास आघाडी आहोत हे झोपेत किंवा जागेपणी किंवा स्वप्नात देखील लक्षात राहिलं पाहिजे. मीडियाच्या कधी लक्षात आलं? मीडियाच्या कधी लक्षात आलं? विधानसभेच्या निवडणुकीनंतर मध्यंतरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या, महापालिकेच्या निवडणुका झाल्या, नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायती याच्या निवडणुका होऊन गेले. 6 महिने झाले आता त्याला. या इतक्या निवडणुका लागल्या असताना आपण त्या एकत्रितपणे लढवाव्या. लोकसभा, विधानसभा जशी आपण एकत्र येऊन लढवली महायुतीच्या विरोधात, तसं आपण ह्या निवडणुका सुद्धा स्थानिक पातळीवर असल्या तरी एकत्र येऊन लढवू, त्यासाठी रणनीती बनवू. असा विचार महाविकास आघाडीला का सुचला नाही? असा विचार हा मीडियाला का पडला नव्हता? मीडियाला का पडला नव्हता? जेवढी चर्चा शरद पवार राज्यसभेत जाणार का, एकमेव जागा मिळणार आहे ती तरी मिळणार का, किंवा
उद्धव ठाकरेंसाठी जागा सोडली तर तेथे अंबादास दानवे जाणार का? यासाठी सुद्धा महाविकास आघाडीची बैठक झालेली नव्हती. राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे सत्तेत बसलेले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून टाकली की राज्यसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी संख्येनुसार एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते, उरलेल्या जागा आम्ही जिंकू. त्यांचं त्यांनी ठरवावं. पण मग फडणवीसांनी एक पुस्ती जोडली की जर महाविकास आघाडीतर्फे शरद पवारांचं नाव आलं तर मग आम्ही शेवटची जागा एक्स्ट्रा उमेदवार उभा करून लढवणार नाही. म्हणजे महाविकास आघाडीने कुठला उमेदवार ठरवायचा हे सुद्धा महायुतीचा सर्वोच्च नेता सांगतो आणि त्याला अख्खी महाविकास आघाडी शरण गेली. आदित्य ठाकरेंनी झुंज देऊन बघितलं की आता आमचा नंबर आहे, आमचा क्लेम आहे, अमुक 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 अमुक, कोणी ऐकला नाही. उलट संजय राऊत त्यांचेच प्रवक्ते हे शरद पवारांची उमेदवारी मान्य करून बसले होते. काँग्रेसने धुडकावण्याचा प्रयत्न केला पण नंतर काँग्रेस पण निमूट गप्प बसली. पण एवढं सगळं गदारोळ आणि महाभारत चालू असताना महाविकास आघाडीच्या 3 पक्षांना एकत्र बसून यावर चर्चा करावी, विचार विनिमय करावा असं वाटलं नाही. एखाद दुसरी पत्रकार परिषद 3 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन केली असेल. पण महाविकास आघाडी म्हणून एक गठबंधन किंवा आघाडी म्हणून आपण एकत्र यावं, एकत्र बसावं. विधानसभेची अधिवेशनं असतील, लोकसभेचा मामला असेल, संसदेचं कामकाज असेल, या ठिकाणी जे संसदीय राजकारण चालतं त्यामध्ये एकदाही महाविकास आघाडी एकजुटीने उभी राहिलेली दिसली नाही. विधानसभा असो, विधान परिषद असो, काही काही आमदार महाविकास आघाडीचे तावातावाने बोलताना दिसतात किंवा एखाद्या वेळेला शेतकऱ्यांचे काय कर्जमाफी वगैरे घेऊन रोहित पवार एकटे एकटे काहीतरी करताना दिसतात. पण महाविकास आघाडी म्हणून आपण जनतेसमोर एक दिसलं पाहिजे, एक विषय एक मुद्दा घेऊन आंदोलनात उतरलं पाहिजे अशी इच्छा महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाला झालेली दिसली नाही. हा अधूनमधून एकमेकावर दुगाणे झाडण्याचं काम त्यांनी अगत्याने केलेलं आहे. पण एकत्र बसूया, एकत्र निर्णय घेऊया, एकत्र आंदोलन करूया असा विचार कुठच्याही महाविकास आघाडीच्या नेत्याला किंवा पक्षाच्या मनाला शिवलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अचानक तुम्ही ठरवाल की चला, जसं ते ममता दिदीचं होतं. ममता दिदी त्या इंडी गठबंधनाच्या प्रत्येक बैठकीला हजर व्हायच्या. मग बंगलोर असो, मुंबई असो, दिल्ली असो, पाटणा असो, ममता दिदी काय ती इंडी आघाडी बनवली होती त्यात हजर व्हायच्या. पण बंगालमध्ये तृणमूल सोडून दुसऱ्या कोणीही आघाडीच्या पक्षाने निवडणूक लढवू नये ही अट ममता दिदीची शेवटपर्यंत राहिली. किंबहुना नितीश कुमार यांनी त्या आघाडीची सुरुवात केली होती, त्यांना त्या भाजप विरोधी आघाडीचं संयोजक व्हायचं होतं आणि ते त्यासाठी पुढाकार घेतलेला होता. तर त्यांची टांग तोडण्याचं काम कोणी केलं? ममता दिदींनी केलं. बंगलोर का मुंबईमध्ये अचानक ममता दिदींनी संयोजक म्हणून खरगेंचं नाव सुचवलं आणि नितीश लालू नाराज झाले. थोडक्यात इंडी आघाडीचा विचका कसा होईल यासाठी प्रयत्न करणारा कोण होता? ममता दिदी होती. आणि ज्या वेळेला ममता दिदीने बंगालच्या ताज्या विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ला तेव्हा आलेली पहिली प्रतिक्रिया काय? आता मी दिल्लीला जाऊन भाजप समोर, मोदींसमोर मोठं आव्हान उभं करणार, इंडी आघाडीला अधिक मजबूत करणार. मला कधी कधी असं बोलणारे उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, ममता दिदी असतील, यांना एक प्रश्न विचारा असं वाटतो, तुम्ही ती आघाडी असेल, इंडी आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, ती मजबूत करायचं बोलता तेव्हा एकदा तरी मागे वळून बघा की ती खिळखिळी झालेली जी आघाडी असते ती खिळखिळी कोणी केली?
की नंतर मजबूत करायचे आणि म्हणून आधी खिळखिळी करून टाकू, असं काय धोरण ठरलेलं आहे की मजबूत करण्यासाठी? जसं रिपब्लिकन पार्टी किंवा रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळीचे अनेक गट आहेत, अधूनमधून रस्त्यावरून लोकांकडून दबाव आला की ते सगळे एकत्र बसतात आणि रिपब्लिकन ऐक्याची गर्जना करतात. पण महिन्याभरात निष्पन्न काय होतं? परत प्रत्येक गट एक एक करत स्वतंत्र होतो, वेगळा होतो आणि पुढची ऐक्याची गर्जना होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आपलं काय करायचं ते करत राहतो. त्यापेक्षा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी यांच्यामध्ये तसूभर फरक आहे का? उद्धव ठाकरेंना आज अचानक त्याची आठवण आली आणि त्यांनी बैठक बोलवली, तर त्याला काँग्रेसचा कोणतरी आला होता का आलाच नव्हता? त्यांच्या पक्षाची म्हणजे उबाठा शिवसेनेचे कोणी आले नव्हते आणि सगळ्यात मोठं म्हणजे शरद पवारांनी तिकडे पाठ फिरवली. म्हणजे ज्यांची हयात तव्यावरची भाकरी करपू नये म्हणून फिरवण्यात गेली, त्यांनी पाठ फिरवण्याचा पुढाकार घेतला. आता पाठ फिरवण्याला पुढाकार म्हणायचं हा आणखीन एक विनोद आहे. शरद पवारांना गरज काय आता त्या महाविकास आघाडीची? ते राज्यसभेचे सदस्य झालेत, प्रकृती ठीक नसते, त्यामुळे राज्यसभेत जाणं, हजेरी लावणं, इव्हन निवडणुकीला उभे राहिले तर अर्ज भरायला निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणं त्यांना शक्य नव्हतं. मग तुम्ही कुठेही कशाही बैठका बोलवाल, त्याला येण्याचं शरद पवारांचं वय नाहीये. अगदी या बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचं एक ममता दीदीचं वक्तव्य आठवतं तुम्हाला? 4 महिन्यापूर्वी मतदानाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुठल्या तरी त्या आदिवासी संमेलनासाठी बंगालला गेल्या होत्या आणि राजशिष्टाचार सांगतो की देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे तुमच्या राज्यात आले तर त्यांच्या स्वागताला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाणं हा शिष्टाचार आहे. तुमचे पक्ष कुठलेही असोत, पण तुमची संवैधानिक पदाची एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी ममता दीदींनी पार पाडलेली नव्हती. त्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेव्हा नाराजी व्यक्त केली, त्याला ममता दीदींनी उत्तर काय दिलं होतं? तुम्हाला रिकामा वेळ असेल कुठल्या कुठल्या सभा संमेलनात जायला, मला रोज तुम्ही 4 दिवसांनी आलात तर तुमचं स्वागत करण्यासाठी वेळ नाही. मला बंगालच्या जनतेची आणि पक्षाच्या कामाची सेवा करायची आहे, असं उर्मट उत्तर ममता दीदींनी दिलंय. आणि आता त्यांना इतका भरपूर जनतेने वेळ दिलाय, कुठेही जायला ममता दीदी मोकळे आणि कुठेही जाण्यासाठी जागा आणि तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. मुद्दा असा आहे की अशी बैठक अचानक बोलवली तर पवार साहेबांनी पाठ फिरवले, ठीक आहे. सुप्रियाताईंचं काय, रोहित पवारचं काय, ते का नाही आले? जयंत पाटील का नाही आले? थोडक्यात उद्धव ठाकरेंनी आता आपले खासदार फुटले आणि आता आपल्याला महाविकास आघाडीच्या कुबड्या घेतल्याशिवाय पाय टेकून देखील उभं राहता येणार नाही. चालण्याची गोष्ट तर दूरची आहे. म्हणून महाविकास आघाडी आठवली. मुंबई महापालिका, ठाणे महापालिका किंवा पुणे वगैरे महापालिका, जिल्हा परिषदा असल्या निवडणुका जेव्हा चालल्या होत्या, तेव्हा उद्धव ठाकरेंना एकदाही आपण महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांबरोबर बोलू, मदत घेऊ, आपण त्यांना मदत करू, त्यासाठी बैठक घेऊ असं वाटलं नव्हतं. थोडक्यात ममता दीदी सारखी अवस्था झाली आणि उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी नावाची काहीतरी आघाडी आहे हे आठवलं. जसं बंगालमधून आपला सफाजात झालं, पक्ष पण फुटला, तेव्हा ममता दीदी म्हणायला लागल्या की काय ते इंडी आघाडी मजबूत करणार आणि केली पाहिजे. तसं 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना कुबड्या आठवल्या, ज्या कुबड्यांना राजकीय बातम्यांमध्ये महाविकास आघाडी असं म्हणतात. त्याकडे शरद पवारांनी पाठ फिरवली.
आणि फिरवा फिरव यात तर शरद पवार माहीर आहेत. शरद पवार त्यामध्ये वाकबगार आहेत आणि त्यामुळे त्यांनी बघता बघता भाकरी फिरवायची सोडून उद्धव ठाकरेंकडे पाठ फिरवली. परिणाम आपण बघतोय. असो मित्रांनो, मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.